पद्धतीनं एक शेवटची सूचना आली रुपेश सर, आता टीम मीटिंगची कोणतीच परवानगी नाही, या सूचना आपण देत राहा. जे जे संघ खेळणार आहेत त्यांना टीम मीटिंगची परवानगी नाहीये मॅच सुरू असताना. धन्यवाद. चला, इथून बराचसा क्रिकेट अजून इथे खेळायचं, बरेचसे सामने आपल्याला बाकी आहेत. तुम्ही पाहताय, अनुभवताय तालुका प्रमुख चषक 2025 खानाव नगरीमध्ये. पहिला बॉल इथून मात्र पाहायला गेलं तर प्रांश अँड मित 11 आई गावदेवी खारडी आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये बापदेव पाली या दोन मातब्बर संघांमधला मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सौरवला पाहतोय पहिला सिद्धू षटक आणि गॅप शोधून काढली. पाहायला गेलं तर मैदानाला गुदगुल्या करत अगदी सुसाट बॉल निघालाय सीमारेषा पार. धावाला तिथे मात्र 4 4 4 चौकार. बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार 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 चौकार. थँक्यू डीजे नितीन. मिडॉप मध्ये मात्र खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतात. बॉलला उचलतील पैकी गती. दुसरे धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. काय नेम धरला होता. जर का लागला असताना तर इथून मात्र चिंधड्या चिंधड्या झाल्या असत्या. आणि इथून 6 धावा धावपलकावर तिथे मात्र पाहायला मिळतात. एक उत्तम मॅच, अगदी क्रीडा रसिकांच्या पसंतीची मॅच आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. त्याचबरोबर खारडी गाव म्हटल्यानंतर हेमंत शेठ म्हात्रे साहेब आमचे आणि त्याचबरोबर मुरबीचे आदरणीय महेशजी दळवी यांच्याकडनं खारडी टीमसाठी मात्र इथून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही करूया मनापासून सहर्ष स्वागत. उंच माझा झोका घेतलाय. पिवनचा षटक आहे तिथे मात्र संधी नसणार आहे. अगदी बॉल चाललाय, फ्लाय झालाय बाउंड्री लाईनच्या इथे सीमारेषा पार. आणखी गेला शानदार चौकार. 4-1-4 4-2-8. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती 2, तिसऱ्या बॉलवरती चौकार. धावा झाल्या धावपलकावरती 10. डबल डिजिट मध्ये मात्र इथून मार्गक्रमण करत असताना मात्र धावसंख्या मात्र इथे पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना टीम बापदेव पाली. खूप छान मॅच रंगताना पाहायला मिळेल. यात मात्र ती मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघ पाहायला गेला तर बापदेव पाली या संघानं मात्र मिलिंद विनो स्पोर्ट्स धाकटी जुई सारख्या मातब्बर संघाला पराभूत केले. दुसऱ्या बाजूला प्रांश अँड मिच 11 आई गावदेवी खाडी टीमनं मात्र स्वरा हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी या टीमला पराभूत केले. आणि त्याच्यानंतर मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅरिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि अडवला जाईल बॉल. तोपर्यंत धाव कोणती येणार नाहीये. डॉट बॉल आलाय. थोडासा आत्मविश्वास काहीसा होईना, परंतु वाढताना इथे मात्र पाहायला मिळेल सौरभ म्हात्रे यांचा. स्ट्राईक इनला आहेत बारक्या शेळके. एक खेळाडू छान आहेत, उल्लेख केला होता. छान खेळाडू आहेत. अगदी खन 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 आवाज करणारा हा येतोय बारक्याच्या बॅटमधून षटकार. तर सन्माननीय आमचे बघा प्रसिद्ध युवा उद्योजक आणि वाकलन संघाचे बिग समर्थक आणि केतन म्हात्रे यांचे बिग फॅन आमचे युवा उद्योजक सतीश म्हात्रे यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. केतन म्हात्रे यांचे ते निस्सीम भक्त आहेत हे सुद्धा म्हणूया आपण. आणि केतन म्हात्रे वाकलन त्यांचे अतिशय जवळचे मित्र, व्हेरी व्हेरी क्लोज फ्रेंड, भावासारखे. आणि आमचे प्रसिद्ध टॅटू किंग सतीश म्हात्रे यांचं आगमन. वेलकम. 16 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक बारक्या. आणखी एक या बॉलवरती चढवला आहे तडका. जसा आगरी कोलींच्या हळदीला असतो चणचणीत रसा, षटकारी आलाय तसा षटकार. विलास पाटील साहेब आणि प्रकाशी तवळे साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. बारक्या ऑन फायर. चुलीवरचा तवा आणि बारक्या भाईची हवा मैदानामध्ये मात्र पाहायला मिळतोय. आता इथून धावपलकावरती धावा भिंगरी सारख्या गिरगिरी गिरगिरी फिरताना पाहायला मिळतात. 22 धावा धावपलकावरती लागले जात आहेत. बारक्या 6 बॉल मध्ये 22 वरती खेळताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं सौरभ म्हात्रे यांच्या स्वरूपामध्ये समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आल्या धावा 22.
जनार्दन बडेकर साहेब आपणास विनंती असेल, समाधान साहेब आपल्याला मुख्य व्यासपीठावरती इथे मात्र बोलवत आहेत, तरी लगेचच आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. धन्यवाद मामा. अगदी या मैदानाच्या चारही बाजूला शेंगदाणे आणि चणे वगैरे सगळ्यांना पुरवत असतात आणि एवढ्या रात्री तुम्हाला काय मिळणार आहे आणि त्याची उत्तम सेवा इथे मात्र पुरवत असतात. मित्रांनो, घ्या मामांकडनं आणि या शेंगदाणे आणि चण्यांचाही आनंद घ्या. त्यांनाही 2 पैशाचा फायदा आणि तुम्हालाही शेंगदाणे चणे खाण्याचा आनंद. 22 धावा धावफलकावरती रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न अगदी आहे क्षेत्ररक्षक तिथे. इच्छा कव्हरवरनं मात्र बॉलवरती वेगानं भन्नाट वेगानं आलेत. बॉलला उचलतील, कॅरी करतील, तोपर्यंत एक सिंगलला प्राधान्य दिले गेले. 23 धावा धावफलकावरती मात्र इथे पाहायला मिळतात. आणखी एक चांगला षटक इथे मात्र येईल का, की बारक्या ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये अट्रॅक्टिव्ह फलंदाजी केली होती, आपल्या नावाचा परिचय दिला होता, आपल्याला लोक का ओळखतात याचं उत्तम उदाहरण इथून मात्र बारक्या शेळके या मात्र फलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये दिलं गेलं होतं. आणि नेरे म्हटल्यानंतर या नावाचा झंझावत सातत्याने राहिला गेलेला आहे आणि त्याच फलंदाजाला ते मात्र ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. आयुष पाटील, हो फ्लॅट डिलिव्हरी खाली ठेवलाय. थोडासा मात्र इथून पाहायला गेला तर सबमन डिलिव्हरी अगदी जमिनीच्या समांतर बॉल मात्र इथून जात असताना इथे मात्र पाहायला मिळालं. आणि ही व्हेरिएशन भरलेली गोलंदाजी सातत्याने आपण आयुष पाटील याची मात्र पाहत असतो. 23 धावसंख्या धावफलकावरती 2 बॉलमध्ये 1 धाव आतापर्यंत खर्च केली. बारका शेळके ऑन स्ट्राईकला आहेत. आणखी एक चांगला बॉल, चेंज ऑफ द स्पेस, संघर्ष करायला लावले. या 2 बॉलवरती संघर्ष करायला लावलंय जरूर इथे बारक्या शेळके यांना. मागच्या मात्र षटकामध्ये जसं फलंदाजी पाहिली होती त्याच फलंदाजीला मात्र इथून वेढा घातलाय आणि त्याच फलंदाजीला मात्र जखडून ठेवलंय आणि त्याच फलंदाजीला थांबवून ठेवलंय, त्याच फलंदाजीला थांबवून ठेवलंय आणि थांबवून ठेवत असताना आपल्या गोलंदाजीची चुणुके दाखवली. आयुष पाटील अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत साकारले. आत्मविश्वास थोडासा वाढला असेल इथे बारक्या शेळके यांच्या विरोधामध्ये खेळत असताना. आणखी एक चांगला बॉल आलाय, एकच धाव देऊन जाईल इथे मात्र. काय गोलंदाजी साकारली जातोय. बॉल आतापर्यंत हाताळले 4 बॉलमध्ये धावा खर्च केल्या आहेत फक्त 2. वॉट गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. बारक्या शेळके यांच्या विरोधामध्ये लगातारचे 2 डॉट बॉल आणि तिसऱ्या बॉलवरती मात्र एक सिंगल पत्र घेण्यास भाग पाडले. 24 धावा धावफलकावरती आयुष पाटील चांगली गोलंदाजी साकारताना मात्र इथे पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंग मध्ये खार्डी टीम आता मात्र इथून तडका दिलाय. अगदी बेधडक हा षटकारी आलाय. कडक 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 कडक. आमचा डीजे नितीन कडक परंतु सध्या शांत आहेत. मेलेडी आवाज आमचे सागर मांडवकर साहेबांनी काहीतरी टोचन दिलंय. मॅच लवकर होण्यासाठी ते तयारच आहेत, परंतु हा बॉल चांगला पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर, अगदी वाईड यॉर्करच्या लाईनवरती अफुलातून इथे मात्र बॉल हाताळला गेलाय. कोणतीही धाव येणार नाहीये. डॉट बॉलचं समीकरण इथे मात्र पाहायला मिळेल आणि ही लाईन आणि लेंथ खूप छान पद्धतीनं आयुष पाटील यांच्या बॉलवरती मात्र पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 समाप्त झाले आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात्या त्या 30 धावा. चला, टीम मीटिंग घ्यायची नाहीये. 3ऱ्या षटकानंतर तुम्हाला ड्रिंक ब्रेक दिला जाईल. नाहीये, इथे इमर्जन्सी ड्रिंक हवी असेल तर दिली जाईल. बघा, विनंती असेल, नेक्स्ट मॅचचं टॉस आम्ही करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. टीम करंजाडे आणि त्यांच्या विरुद्ध तिंचवली हा संघ असेल, जो सुपर 6 ची शेवटची लढत. जास्त वेळ टीम मीटिंग घेता येणार नाही, या सूचना आहेत, कारण आणखीन 4 मॅचेस कव्हर करायचे. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 9 बॉलमध्ये 23. बारक्या शेळके मात्र खेळताना पाहायला मिळतात. 3 बॉलमध्ये 7 धावांची इथून अप्रतिम केली, 7 दिली विशाल याने. 30 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. टॉस विन खार्डी झाली, त्याच्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. फलंदाजीसाठी मात्र इथून नेरे बापदेवी पाली टीमला मात्र आमंत्रित केले गेले आणि त्याच्यानंतर हा समांतर खेळ इथे मात्र पाहायला मिळते. उर्वरित 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये मात्र टार्गेट सेट कितीचं केलं जाईल.
आणखी एक चांगला बॉल, गिरकी घेतली, फिरकी घेतली, भन्नाट स्विंग अँड मिस, आउट स्विंग झालाय. अगदी पडल्यानंतर बॉलनं अगदी हातभर पाटा बदललाय. हीच तर खासियत आहे अतिश मात्र या मात्र गोलंदाजांची. आणि त्यासाठी इथून या गोलंदाजांना मात्र अंतिम षटकासाठी आणले गेले. 30 धावा धावपालकावरती लागल्या जात्या. 2.1चा खेळ आतापर्यंत झालाय. 15च्या सरासरीने धावा जमवल्या गेलेत. परत एकदा शफल झाले. शफल झाल्यानंतर मात्र इथून जागा बनली गेली. टेनिस क्रिकेटमध्ये वारंवार तसं होताना पाहायला मिळतो. फलंदाज शफल होतात, जागा बनली जाते आणि त्या जागेचा परिपूर्ण वापर केला जातो आणि त्याच टप्प्यावरची गोलंदाजी अनेक गोलंदाजांना मात्र करताना पाहायला मिळतात आपल्याला. तेच काम इथून अतिश मात्र याने केले. डॉट बॉल आणखी एक मात्र येताना पाहायला मिळालं. 30 धावसंख्येवरती मात्र स्थिर धावसंख्या आपल्याला सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतोय. मिनी हेलिकॉप्टर शॉट जरूर केला होता. मिडॉन मध्ये मात्र तेवढंच अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतात. आणि या 2 धावेने धावपालिकावरती धावा लागल्या जातात त्या 32 धावा. 32 ऑन अ स्कोर बोर्ड. 12.86च्या सरासरीनं धावा आतापर्यंत मात्र धावपालिकावरती येताना पाहायला मिळतात. का या मैदानामध्ये 26 धावाही जास्त होताना पाहायला मिळाल्यात. 27 धावाही न होतानाही मात्र आपल्याला पाहायला मिळाल्यात. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती वेगळी स्वरूपाची आहे. या उर्वरित आता मॉलमध्ये मात्र धावा येतील किती, टार्गेट सेट कितीचा केला जाईल, अशी बरीचशी चर्चा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कार्डी टीम ठाणे जिल्ह्यातून ही टीम मात्र येताना पाहायला मिळते. हा मात्र फटका चांगला पाहायला मिळाला. नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉलला फेकून दिले एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. आता या 6 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 38 धावा. 38 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळते. बराचसा फरक या षटकारानं पडलं गेले. जिथून धावसंख्या येण्यास थांबली होती त्याच्यानंतर मात्र 3 बॉल चांगल्या पद्धतीने हाताळले होते. त्यानंतर मात्र या 4थ्या बॉलवरती षटकार आलाय. एकूण या षटकामध्ये 8 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत. 38 धावा 38 आपल्याला पाहायला मिळतात. बारक्या शेळके जोपर्यंत मैदानामध्ये आहेत तोपर्यंत धावा येताना अनेक स्पर्धांमध्ये आपण बापदेव पालीसाठी पाहायला गेलेला आहे. विशाल शेळके यांचंही कौतुक करावं लागेल. तेवढीच उत्तम साथ तिथे दिली बारक्या शेळके यांना. 31 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळतात. आणखी या धावा काही ऍड होतील का की झेलबाद स्वरूपामध्ये मात्र बालंदाज बाद होतील. बारक्या शेळके 14 बॉलमध्ये 31 धावांची बहारदार खेळी साकारताना 38 वरती पहिला विकेट बापदेव पाली. थोडं फास्ट करा प्लीज. आणि इथून 38 धावांवरती पहिला विकेट माघारी जाताना पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपण लगेच तयार राहायचं. इथून अतिश मात्रे आपण पाहायला गेलं तर या षटकामध्ये धावा खर्च करतील असं काहीच चित्र निर्माण केलं होतं बारक्या शेळके यांनी. परंतु त्याच फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वीही मात्र झाले. 5 बॉलचा खेळ झालाय. 8 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्या आहेत. 1 विकेट महत्वपूर्ण प्राप्त करून दिली आतिश यांनी. आणि इथून 38 धावा धावपालकावरती आतापर्यंत धावपालकावरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित या इनिंग मधील शेवटचा बॉल, या षटकातील शेवटचा बॉल, जे 7 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. परंतु हा फटका मात्र पाहायला गेला तर फसलाय. क्षेत्ररक्षक हा अश्रुन स्टाईलनं झेल घेण्याचा प्रयत्न आणि तोही मात्र फसलाय. आणि अनेक आपण पाहायला गेलं तर कोच असतात ते सांगत असतात तुम्ही बॉलला झेल घेताना बॉलला जवळ करा, शरीराला बॉलच्या जवळ न्या, कारण जेणेकरून बॉल शरीरावरती आदळेल आणि त्याच्यानंतर कदाचित तुम्हाला दुसरा चान्स झेल घेण्यासाठी प्राप्त होईल असे फिल्डर कोच वारंवार आपल्याला सांगत असतात. आणि इथून दूरवरचा प्रवास हात लांब केले, बॉल स्किड झाला आणि झेल झालाय ड्रॉप. तिथे जीवदान मिळालं राहुल शेळके यांना. 40 धावसंख्या धावपालकावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. या षटकामध्ये आल्या धावा 10 आणि महत्वपूर्ण 1 विकेट मात्र प्राप्त करून देताना पाहायला मिळाले. उर्वरित 6 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज.
40 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. विशाल आता इथून येत आहेत. आणखी एक चांगला इथून बॉल पाहायला मिळाला. तर ही जर खासियत आहे आता इथून प्रत्येक बॉल आहे ना या मॅच मध्ये मात्र निर्माण करून देणारी मॅच निर्माण करून देणारा बॉल असणार आहे. कारण तुम्ही इथून एक एक बॉल एक एक मॅच तुम्हाला चॅम्पियन होण्याकडे पुढे नेणार आहे. त्याच पद्धतीने मात्र इथून गोलंदाजी साकारली जाईल का. विशाल मात्रे आणि समोर आहेत तेवढेच अप्रतिम आतापर्यंत फलंदाजी साकारली साथ दिली होती बारक्याना ते विशाल शेळके 4 बॉलमध्ये 7 वरती खेळताना पाहायला मिळतात. हा फटका जरूर खेचला तिथे संधी नाही आहे. 1 बाउन्स बॉल चालला स्ट्रेट ड्राईव्ह सीमा रेषा पार 4 4 4 चौकार. आणि या 4 धावेनं धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 44 धावा. आता धावसंख्या थोडीशी आकार उकार बहार मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण इथून काहीशी कमी तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या वाटत होती. 10 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र इथून चौथ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट त्याच्यानंतर मात्र चौकार आलाय. 44 धावा धावपलकावरती आतापर्यंत इथे मात्र पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट स्किट झालाय. थर्ड मॅन रिझल्ट मध्ये परत एकदा चुकी झाली. या मॅच मध्ये खाडी टीम कडनं मात्र लगातार 2 झेल सोडण्यात आलेले आहेत. जीवदान मिळालं जरूर तिथे त्याचा फायदा उचलला जाईल का. एक धाव आली. या एका धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 45 धावा 45 आणि स्कोरबोर्ड आतापर्यंत खूप छान धावसंख्या जमवण्यामध्ये मात्र यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतात. विशाल मात्रे यांच्या स्वरूपामध्ये अंतिम षटक मार्गस्थ आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. 5 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. राहुल शिर्के ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात. दमचक आहे इनक्रा मिडल ऑर्डरमध्ये 3 क्रमांकावरती सतत चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळालंय. ती चर्चा आपण करत होतो. परंतु इथून यष्टीरक्षक तेवढे चतुर चाणाक्षाने हुशार केतन यांच्याकडनं पकडलं गेलं झेल फलंदाज बाद. आणखी एक महत्वपूर्ण विकेट राहुल यांच्या स्वरूपामध्ये 45 या धावसंख्येवरती. बापदेव पाली टॉस इथे जिंकला होता बापदेव पाली टीमने आणि मात्र तिथून फलंदाजी बरोबर जाण्याचा निर्णय एक धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथून खार्डी टीमला मात्र इथून क्षेत्ररक्षणासाठी मात्र आमंत्रित केला जातोय. गोलंदाजांवरती अतिरिक्त विश्वास पाली टीमचा आपल्याला पाहायला मिळालं सातत्याने. आणि गोलंदाजी ही स्ट्रेंथ आहे. अनेक स्पर्धांमध्ये आपण पाली टीमची पाहिली गेलेली आहे. इथून उर्वरित बॉलचा खेळ बाकी असणार आहे तो 2 आणि या 2 बॉलवरती धावा येतील किती. कारण आतापर्यंत 5 धावा आल्यात. एक महत्वपूर्ण विकेटी प्राप्त दिलंय. 45 धावा धावपलकावरती लागले जात आहेत. नवीन फलंदाज रोहित पाटील मैदानामध्ये इन होताना मात्र पाहायला मिळतात. इथे मॅच अफलातून होईल. दोन्ही संघ मात्र तेवढेच ताकदवान बलवान आहेत. चिंचवली आणि करंजाडे दोन्ही कॅप्टनने विनंती करेन टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. आणखी एक भन्नाट वेगानं मात्र इथे हाताळलाय बॉल. 5 बॉलचा खेळ झालाय. 5 धावा फक्त खर्च केल्यात. काय गोलंदाजी केली विशाल मात्रे या गोलंदाजाने मात्र अंतिम षटकामध्ये आपल्या नावाचा परिचय दिला. अनेक वर्ष या खेळाडूंना आपण खाडी टीम कडनं मात्र खेळताना पाहतोय आणि आज अनुभवाचा परिपूर्ण वापर पाहते. बॉलचा फरवरती आपल्या बोटांची जादू चालवताना पाहायला मिळतात. अंगठा थोडासा दाबला जातोय आणि लेग कटर आणि ऑफ कटर अप्रतिम हाताळले जाते. हा मात्र लेग कटर पाहायला मिळालं. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक विकेट येईल की डॉट बॉल आलाय. अप्रतिम इथून अंतिम षटक नावी गेलाय. गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला गेला तर प्रांशु अँड मीत 11 आई गावदेवी खाडी टीमच्या मात्र कारण या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्यात. आता 24 बॉल मध्ये बनवायचे आहेत तुम्हाला 46 धावा. तर आजचे बर्थडे बॉय आमचे खानावचे प्रसिद्ध उद्योजक आणि प्रसिद्ध टेलर सुद्धा ओळखलं जातं त्यांना. नक्कीच आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. येणारं पुढचं आयुष्य तुमचं सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याच हस्ते आपण टॉस सुद्धा आता करूया.
ठीक आहे चला टॉस आपण करतोय. या टीम करंजाडे कॅप्टन आणि पांडुरंग पाटील जे आमचे प्रत्येक टॉस विन कॅप्टनना त्यांच्याकडून कोल्ड्रिंकचे पुरस्कर्ते होते तर त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच टॉस करतोय. आणि नक्कीच नंतर सुद्धा आजचे आमचे बड्डे बॉय होते अकेश तात्रे. तर नक्कीच महिला वर्गाचे प्रसिद्ध टेलर्स आहेत ते उद्योजक पांडुरंग पाटील. बघा प्रेमळ स्वभाव आहे त्यांचा. आम्ही बऱ्याच वेळा पाहत असतो प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी. चला इथून दोन्ही टीमला विनंती करेन की टॉस साठी या लगेच. चला चिंचवली आणि करंजाडी टीमला विनंती करेन की आपण टॉस साठी या लगेच. करंजाडे टीम चला कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करा मला. करंजाडे कॅप्टन टॉस साठी या. जिथून मॅच चालू व्हायच्या अगोदर टॉस इथे मात्र घेतला जाईल आणि आपल्याला विनंती करेन. यस आलेले आहेत सनी. काय गोलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये. चला कॉइन तर यस मॅच ऑन करा. सामना इथे सुरू होईल. सनीबाई कैकाडी यांना आम्ही पाहतोय. यस जनार्दनजी बडेकर साहेब यांचे इथे आगमन झाले. तर रोहित पाटील यांचा पाली संघ खेळतो आणि तिथे टॉस होतोय. टॉस इथे करंजाडे टीम कॉल घेतलाय. स्विंग द कॉइन. छापा आला इथून घेतलेला आहे आणि आलेला आहे काटा. यस टॉस इथे मात्र जिंकला चिंचवली टीमला. काय निर्णय असेल. बॅटिंग बरोबर जाण्याचा निर्णय हा एक धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. मॅच ऑन होते. बेस्ट ऑफ लक आपल्याला दोन्ही टीमला. करंजाडे आणि चिंचवलीची नेक्स्ट मॅच आपल्याला मात्र पाहायला मिळेल. काय म्हणाल आज बराचसा क्रिकेट तुमच्याकडनं केल्या जातात. आज या भव्य दिव्यता या स्पर्धेची अनेक स्पर्धा पाहिल्यात तुम्ही आणि आज तालुका प्रमुख चषक 2025 आमच्या विंदासभाई रुपेशभाई टोंबरे यांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काय प्रतिक्रिया असेल. प्रतिक्रिया तर खूप छान आहे. दुसरी गोष्ट असं आहे का इथं गेल्या वर्षी पण आम्ही खेळलो. इथलं आयोजन खूपच छान असतो. जसं आमचा घरचा ग्राउंड आम्ही खेळतो तसं आम्हाला वाटतं का आम्ही इथं खेळतो. आणि आयोजनबद्दल बोलला तर ते सर्वांना बोलायची गरज नाही. सर्वांना माहिती आहे का खूप छान असतो. सर्व करून जास्त असते 1-2 बाईक फिल्डर बॅट्समन. इथं लकी ड्रॉ म्हणून ॲक्टिव्हा ठेवलेली सर्वात गोष्टी. त्यामुळे त्यांचे भरपूरच काही चांगलं आणि या गोष्टीबद्दल आम्हाला खूपच चांगला आनंद वाटतो का आम्ही बिंदास यांचे तर मॅचेस खेळतो. बस एवढंच. लकी ड्रॉचं तिकीट काढलात का तुम्ही. हा काढल्यात. मी एकूण 10 तिकीट काढल्या. 200 रुपये 10 तिकीट टाकल्या. कदाचित एखादी लागली तर लागली. थँक्यू. चला बघा अगदी काही शेवटची सागरची शेवटची काही मिनिट्स असतील लकी ड्रॉची. प्रेक्षकांना विनंती असेल. रुपेश पाटील सर सनीबाई कैकाडीना तुम्ही जेवढे प्रश्न विचाराल ना तेवढे उत्तर देतील. तर ज्या हनुमान करंजाडेचे ते नेतृत्व करतात. पाहुण्याने विनंती करेन आपण आसन ग्रहण करा. बॅटिंग टीम खार्डी असेल. चला 1:33 झालेत. मी विनंती करेन सिरीजचं कॅल्क्युलेशन. आमचे बॉल बॉय विजय बघा बॉल बॉय कोण आहेत प्रोव्हाइड करा. आपण इथे समोर आणून ठेवा. जनार्दनजी बडेकर यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण आसनस्थ व्हा. आई गावदेवी आई जगदंब स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ खानाव आयोजित शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व बिंदासभाई टोंबरे यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतो. तर राज मालकर तळवलीचे आमचे सन्मानी पाहुणे यांचे इथे शुभ आगमन झाले. एक्स्ट्रा चेंडू असतील तर पंचांकडे देऊन ठेवा जेणेकरून मॅच मध्ये खोळंबा निर्माण होणार नाही. या गोष्टींकडे लक्ष असू द्या. आपण पाहतोय आई गावदेवी आई जगदंब स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ खानाव आयोजित ही स्पर्धा WTC लाईव्ह. आज संपूर्ण टीम आज आमचे कॅमेरामन राहुल अँड टीम मध्ये जरूर पाहतोय. पूर्वेश शेळके. तर विजय मुंडे आपण चेंडूची पूर्तता करा ऑफिशियल अंपायर्स कडे.
राजी मालकर साहेबांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. मी विनंती करेन बळीराम पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान घ्यायचा. राजी मालकर साहेबांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या निमित्ताने आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल अगदी आपलं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत केलं जातोय. हा शुभ सन्मान आदर सत्कार इथे मात्र राखला जातोय. राजी मालकर साहेबांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जातोय. मॅच आपण लगेच चालू करायची प्लीज. सामना सुरू करा. वेळ आपल्याकडे नाहीये. मध्यरात्री झालेत. अजूनही 4 मॅचेस बाकी आहेत. सुपर 6 ची लढाई. पाली संघ पाहतो एक शो मॅच सुद्धा खेळवली जाईल जर टीममेट्स आले असतील तर. मात्र आता वेळ जास्त नको. चेतन शेळके पाली यांची उपस्थिती आम्ही पाहतो. टीम सपोर्टर पहिला चेंडू जसा टप्पा पडला त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन बघा. सूरज फौजदार सौरभ मात्रे या सूरजना आणि सौरभ या आघाडीच्या जोडीने इम्प्रेस केलं. संयमानी सुद्धा तुम्हाला खेळतात हे दाखवून दिलं. मागच्या 3 मॅच मध्ये अशाच पद्धतीची फलंदाजी अगदी सुरुवातीला विस्फोटक न होता शांत हुशारीनं संयमानं सुद्धा क्रिकेट तुम्हाला खेळता येत आणि ते दाखवलं सूरज फौजदार. अनेक मोठ्या स्पर्धा खालडीच्या माध्यमातून तो नेहमी खेळतो आणि बॅटिंग करत असताना समोर बापदेव पाली संघ आहेत. कदाचित पहिल्यांदा आमने सामने आले असतील. पाली या विभागातील संघ एक खालडी आपण पाहतोय दूरवरचा प्रवास करून आले. परेश शेळके टार्गेट विजयासाठी 46 समोर ठेवला उडवला त्याला डीप कव्हर कडे चेंडू चालला. पाठलाग होईल. डिस्पॅच मिळतील 4 धावा. करण झाडेचे सुद्धा पाठीराखे मोठ्या संख्येने आलेत. आज ऑल टीम्स बघा अगदी आज अनेक युवा खेळाडूंना खुश केलं. आज या स्पर्धेमध्ये चांगला प्लॅटफॉर्म पाहायला मिळाला. बिंदासबाईंची स्पर्धा 3 बाईक 3 स्पोर्ट्स सायकल सर्व दानशूर दात्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि आज स्पर्धेची ही शेवटची रात्र. अगदी काही तासानंतर आपण पाहतोय कोण असेल विजेता, मालिकावीर, भाग्यवान प्रेक्षक, स्पोर्ट्स सायकल विनर, कोण असेल विजेता उपविजेता. परेश शेळके नेक्स्ट बॉल समोर ठेवला होता फटका बनवला थोडा फसलाय. बॉल गोज ऑन आय बघा. बॅकअप रेडी होतं कुणाल बारक्या. यस बारक्या होता तिथे. बॅकअप का असावं आणि बारक्या हा एक आक्रमक चपळ क्षेत्ररक्षक आहे. गुड कॅच. विकेट मिळाली. दबाव निर्माण होईल टीम खाडीवर. 46 आली संघ सुद्धा तेवढाच चिवट आहे. काटक शूरवीर. नेरे नाईट मध्ये या संघाला आम्ही पाहिलं सेमीफायनल मध्ये झुंज दिली होती आणि आता आपण पाहतोय रोहितच्या नेतृत्वाखाली खेळतोय. पुढच्या दोन्ही संघांना विनंती करेन आपण रेडी राहा. जसा हा सामना संपेल लगेच आपण मॅच ऑन करू. WTC लाईव्ह आज टीम मध्ये आम्ही पाहतोय पूर्वेश शेळके, हरीश पाटील, प्रथमेश राज, अनिकेत साळवी असतील, मंगेश असतील, हरीश पाटील असतील, रोहित असतील. त्यानंतर त्यांचे आम्ही पाहतो आज ओनर्स राहुल दादा उलवेकर. आम्ही पाहतोय ॲनिमल लवर्स सुद्धा आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. पंजाबची काही त्यांना मोठी स्पर्धा होती त्यामुळे ते व्यस्त होते. मात्र आज शिवसेना पनवेल तालुका प्रमुख चषकामध्ये आज WTC लाईव्ह ही टीम पाहतो. DJ नितीन असतील, पंच आमचे राम पाटील चिंद्रन, प्रशांत फडके डोंगराचा पाडा, हरिचंद्र फडके सर यांना आम्ही पाहतोय. सर्व आमचे नामांकित पंच. विकेट मिळाली आणि ती विकेट हवी होती. इम्पॉर्टंट विकेट. सूरज फौजदार, केतन मात्रे आला विजयासाठी 46. कंपॅरिझन आपण करूया. मॅचचा निकाल स्पष्ट होणं बाकी. सौरभच्या षटकामध्ये 22 आल्या होत्या. तिथे धुलाई झाली होती गोलंदाजांची बॅटिंग करत असताना. बारक्या नावाचं वादळ मैदानावर आणि आता परेश शेळके. 3 चेंडूचा खेळ समाप्त. धावा 5. 5 रन्स. पुढचा चेंडू बॅटिंग करेल या वेळेला केतन आला क्रमांक 3 वर. ओ हाफ ट्रॅकर स्टेट हिट करतोय आणि पॉवर प्ले मध्ये तुम्हाला असंच खेळावं लागतं आणि तो दर्जा दाखवला. सिस्टमॅटिक फलंदाज कसा असावा, तंत्रशुद्ध बॅटिंग कशी असावी, मैदानावर शांत डोक्यानं खेळल्यानंतर सुद्धा तुम्हाला मैदान गाजवता येतं ते दाखवून देत असताना गुड बॅटिंग. केतननं डावाची सुरुवात केली चौकारानं. एकूण धावफलक 9 रन्स ऑन बोर्ड. स्पर्धा आपण पाहतोय शिवसेना तालुका प्रमुख चषक
सुपर 6 ची ही दुसरी लढाई. आणखीन एक मॅच आपण पाहू. 3 संघ येतील. त्यानंतर 2 मॅचेस आपण पाहणार आहोत. सेमीफायनल आणि त्यानंतर फायनल. सिरीजची कॅल्क्युलेशनसाठी हा सामना आता दोन्ही संघांना महत्वाचे. पुढचा सामना सुद्धा आपण पाहतोय. लाईन पाहिली, रिव्हर्स अटेम्प्ट केला, क्षेत्र खाली, पाठलाग होईल, डिफिकल्टीज असतील आणि यस मिळतील. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक, स्किल पाहायला मिळाला. क्षेत्र खाली होता, बॉडीला बॅलन्स केलं. मग WTC टीम कडून पुन्हा आपण हे दृश्य पाहू. जसा परेशचा चेंडू पडला, समोर ठेवला, फ्रंटफुटला आले, अगदी शरीराचं संतुलन जबरदस्त होतं. व्हॉट अ टायमिंग, बॅक टू बॅक 2 बाउंड्री. स्कोर मूव्ज ऑन. एकूण धावफलक 13 वर पोहोचल्या खाडी टीम. जशाच तसं चोख प्रत्युत्तर 22 आल्या होत्या जेव्हा बारक्याची धुवांधार बॅटिंग सुरू होती. आणि या वेळेला आपण पाहतोय परेशच्या गोलंदाजीमध्ये 3 चौकार. सूरजनं सुरुवात केली चौकारानं आणि त्यानंतर केतनची ही बॅटिंग पाहतोय. विजयासाठी कडवी झुंज देत असताना दोन्ही संघ बलवान आहेत. निकाल स्पष्ट होणं बाकी. परेश शेळके आतापर्यंत चेंडू फेकले 5, धावा 13, टार्गेट 46. पुढचा चेंडू थोडं षटक डोकेदुखी होईल संघनायकासाठी, कारण पॉवर प्ले मध्ये अटॅकिंग फलंदाजी. ऑफ स्टंपला ठेवला. या वेळेला चेंडू छान होता. जसा टप्पा पडला प्रचंड वेग होता, कोणता स्टर्न नव्हता. हनुमान एकत्र आले. जरूर आपण पाहतो फ्रंटफुटला चेंडू, टप्पा पडला, थोडा स्विंग आम्ही पाहिला आणि इथे बीट होत असताना 18 बॉल 33. 18-33चं समीकरण डोळ्यासमोर. मॅच कोण जिंकेल सामना आपण पाहतोय पाली विरुद्ध आज संघ या स्पर्धेमध्ये खेळताना प्रांशु अँड मीत 11 आई गावदेवी खाडी, जे संतोषजी पाटील आम्ही पाहतोय दैसरचे प्रसिद्ध उद्योजक यांनी पुरस्कृत केलेल्या गुरुनाथ पाटील असतील. प्रांशु अँड मीत 11 आई गावदेवी खांडे आणि त्यांच्या विरुद्ध आज आपण पाहतोय बापदेव पाली. 18 बॉल 33. चला जास्त वेळ थोडा टीम मीटिंग घेऊ नका, आम्हाला कॉपरेट करा. आता बऱ्यापैकी सर्व संघाच्या खेळाडूंनी मैदानाचा अभ्यास केला, खेळपट्टीचा अभ्यास केला. राम बालेकर यांना आम्ही पाहतो 40+ नेरेचे दमदार क्रिकेटर, आमचे युवा उद्योजक आकाश गवते. राम बालेकर म्हटल्यानंतर कंचन पालकर यांच्या एकाच आवडते खेळाडू आहेत आणि रिक्षा चालक मालक संघटनाचे सुद्धा मेंबर्स आहेत. त्यांची एरिया वेगळे आणि कांचन पालकर यांची एरिया वेगळे. मात्र राम बालेकर कांचन पालकर नोव्हेंबरपासून मे पर्यंत ते रेस्ट घेतात, कारण इकडे आम्ही पाहिलं तर रेट थोडा जास्त मिळतो. इकडे स्मार्ट वर्क आहे, तिकडे थोडा हार्ड वर्क आहे आणि 7 ते 8 महिने इकडे भरपूर त्यांचा गल्ला मजबूत असतो. 18 चेंडू 33. थोडंसं एंटरटेनमेंट मॅचकडे वळते. चला मॅच ऑन करा. 13 धावा झाले. टार्गेट विजयासाठी 46. सामना कोण जिंकेल, बापदेव पाली का त्यांच्या विरुद्ध 2 आत करताना टीम प्रांश अँड मीत 11 आई गावदेवी खार्डी. मॅच ऑन आहे. प्रेक्षक वर्ग सुद्धा बघा आतुरतेने शिवसेना तालुका प्रमुख चषकाचा आनंद घेतो. कोणते ते 3 संघ असतील या स्पर्धेतील टॉप 3 मध्ये जातील, कोणते 2 संघ असतील फायनलचा सामना खेळतील. कल्पेशला पाहूया आपण. ओव्हर नंबर 2. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या. कंपॅरिझन आपण केली. संघ पुढे थोडा आपण बापदेव पाली जिथे 22 धावा बनवल्या बारक्यानं. कमालीचा सामना असेल. सेकंड ओव्हर कल्पेश वेगाने चेंडू ट्राय करतो डीपकडे. क्षेत्ररक्षण पाली म्हटलं तर त्यांचं अतिशय दमदार क्षेत्ररक्षण असतं, कारण यष्ट्यांच्या मागे उभा असतो तो मास्टर माइंड रोहित पाटील. योजना कशा आखाव्या, प्लॅन कसं बनवावं, रणनीती कशी असावी, परिस्थिती 2 आत कसं करावं, हे बारीक बारीक गोष्टी रोहित पाटील याला खूप माहिती आहे. आणि आता समोर खार्डी पहिल्यांदा आमने सामने आल्यात. संघाचा अभ्यास केलाय. मॅच मध्ये कमबॅक कोण करेल तेवढी जबाबदारी केतन आणि जबाबदारी सौरभवर. बघा चेंडू कशा पद्धतीने डिलिव्हर करतो कल्पेश. गोलंदाजीचा तो दर्जा दाखवते, आपला तिखट मारा दाखवते आणि ही चालाकीची गोलंदाजी. काय स्विंग झाला, चेंडू समोरून गेला. फलंदाज सुद्धा विचार करत बसला. एवढा फिरकीची जादू त्यांनी दाखवली, बोटांची ताकद त्यांनी दाखवली. 2 चेंडूचा खेळ समाप्त. धावा 14, टार्गेट 46. सेकंड ओव्हर कल्पेश 2 चेंडू मध्ये 2 दिल्यात. बॅटिंग करत असताना टीम खाडी 14 वर पोहोचलाय. राऊंड विकेट. ऑफ स्टंपला चेंडू बाहेर गेला. वाईटचा कॉल येईल. संघ पुढे सरकेल. आज शेवटची रात्र.
अगदी पहिली आणि शेवटची रात्र कांचन पालकर आपण पाहिली तर थोडा उशीर झाला, मात्र सचिनदादा मुंडे यांच्या टाइम मॅनेजमेंटनं बाकीच्या रात्रीमध्ये कमालीचं व्यवस्थापन केलं. नक्कीच पुढचा चेंडू कल्पेश मिडल स्टंपला ठेवला, त्याला क्लिक केलंय. डीप बॅकवर्डला फिल्डर आपण पाहतो स्क्वेअर लेगला. कमालीचं बघा, किती चाणाक्ष, किती चतुर्य. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षकांना असं अलर्ट असावं लागतं आणि ते योगदान देत असताना सन्माननीय आमचे पाहुणे लाईन फ्री बली भोईर यांचे इथे आगमन झाले, त्यांचं वेलकम. तर 3 चेंडूंचा खेळ संपले, धावा 16. बॅटिंग करताना टीम आपण जरूर पाहतो. प्राणशान मीत 11 आई गावदेवी खाडी. नेक्स्ट बॉल गोलंदाज कल्पेश, धावा 16. ओ प्रचंड वेग, पुन्हा लाईन बाहेर गेल्या. कंपॅरिझन आपण करूया. खाडी पोहोचला संघ, एकूण धावा 17 वर, टार्गेट 46. 2 षटकानंतर आपण कंपॅरिझन करूया. 22 होत्या टीम पालीच्या आणि त्या पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या. 2 षटकानंतर 30 होत्या जेव्हा बॅटिंग केली पालीनं. पाहायचे किती धावा होतील 2 षटकानंतर. आक्रमण करतोय, मोठे फटके रोखण्याचा सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आणि ही किमया साधावी लागेल. जर मॅच मध्ये सामना गोलंदाजी करताना पालीला जिंकायचा असेल तर त्यांना विकेट घेणं क्षेत्ररक्षण महत्वाचं असेल. मात्र इथे बॅटिंग करत असताना खार्डीला काय करावं लागतील त्यांच्या डोक्यात नक्कीच असेल. जेव्हा संधी मिळेल तेव्हा मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. बॅटिंग टीम खार्डी, धावा दाफलकावर 18. फ्रंटफुटचा वापर, पुढे सरसावत, कॅमेरामनच्या वरून चेंडू गेलाय. स्टेट हिटचा पॉवरफुल स्ट्रोक, षटकार. बघा आता आवाज आला. आता प्रेक्षक वर्ग आहेत ना, कांचन पालकर आम्हाला सांगतात 2 नंतर असे वेगवेगळे आवाज ऐकायला येतील आणि हे खूप वेडे प्रेक्षक असतात. आता आवाज येईल, आता ही सुरुवात आहे. यानंतर बघा आवाज आलाय तर 2 नंतर एक वेगळी ऊर्जा येते. आम्ही बऱ्याच नाईट स्पर्धेमध्ये पाहतो. आता धावा 24-30 होत्या जेव्हा बॅटिंग केली पालीनं. धावा 24, टार्गेट 46. प्रेक्षक वर्गांची प्रचंड गर्दी. आमचे लाडके प्रेक्षक जांभळीच्या झाडाखाली बघा, तो अड्डा खूप फेमस झाला होता 7 रात्रीमध्ये. आता तिथे गर्दी थोडी कमी झाली. 5 चेंडूचा खेळ संपलाय, धावा 24, टार्गेट 46. कल्पेश, कारण ते फेमस प्लेस आहे. कांचन पालकर आम्हाला सांगतात खानावचं ते जांभळीचं झाड आणि ती बाजूची जागा भरपूर फेमस आहे. सावली प्रचंड असते, मात्र मॅच मध्ये कमबॅक होणार का? पकडला जेल. विकेट हवी होती. नक्कीच संघ पुढे सरकेल. थोडा जल्लोष. सूरज फौजदार गेल्यानंतर केतनला सुद्धा बाद केलं. कल्पेशलाही सक्सेस मिळालं. फ्रंटफुटला आला, स्ट्रोक बनवला आणि तिथे बघा नवीन फलंदाज थोडा लवकर रेडी राहा. सूचना असतील, विनंती असेल आपल्याला. मॅनेजमेंट लक्ष देते. 12 चेंडू 22. सामना कोण जिंकेल? अजूनही आम्ही पाहतोय आमच्या कुपन काउंटरवर प्रचंड गर्दी आहे, चांगला प्रतिसाद. शेवटी ऍक्टिवा 6G कोणत्या भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना मिळणार अगदी काही वेळातच आम्ही ते कळू. 12-22. तर मग 6 रात्रीमध्ये जसा रिस्पॉन्स होता त्याच्यापेक्षा चांगला रिस्पॉन्स आम्हाला पाहायला मिळतो. तर यानंतर चिंचवली संघ खेळणार आहेत आणि मंगलमूर्ती सेलिब्रिटी मॅनेजमेंटचे आम्ही पाहतो मॅनेजिंग डायरेक्टर राकेशभाई सिनारे. शिरवलीचे आमचे युवा उद्योजक मंगलमूर्ती सेलिब्रिटी मॅनेजमेंटचे डायरेक्टर्स राकेशभाई सिनारे आणि रुपेशभाई सिनारे सुद्धा मॅचला एन्जॉय करतात. आणि नेक्स्ट सामना जो खेळेल आम्ही चिंचवली संघ त्यांनी शुभेच्छा दिल्या, त्यांचे धन्यवाद. 12 चेंडू 22. सामना कोण जिंकेल? चला स्पीडअप असू द्या. 1:49. वेग वाढवा, थोडा वेग वाढवा. WTC टीम आज त्यांनी 5:30 वाजता रिपोर्टिंग केली. प्रचंड मेहनत आहे आज WTC टीमचा, आपण धन्यवाद देऊया. राहुलनी जेव्हा आम्हाला 4:30ला फोन केला तेव्हा ते घरातून निघाले आणि अगदी 5:30ला ही संपूर्ण टीम आली. पूर्वेश असतील, हरेश असतील, प्रथमेश, राज, अनिकेत, मंगेश. आणि या स्पर्धेला आज आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. लऊ पाटील आहेत आमचे माजी सरपंच, मग बळीराम पाटील असतील, मधुकर भगत असतील, ही या बळी भोईर असतील, ज्येष्ठ मंडळी. आणि त्यांनी सुद्धा सांगितलं का बिंदासबाईंच्या स्पर्धेला
ग्रामस्थांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला, सर्व युवा वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला, सर्वांनी खूप सहकार्य केलं, प्रचंड सर्वांनी मेहनत केली. चुकून जर आमच्याकडून कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर आम्ही थोडी दिलगिरी व्यक्त करू. मॅचकडे वळतोय. एकूण धावा 24, टार्गेट विजयासाठी 46, 12 बॉल 22ची गरज. खोलात टाकल्या, अपील जोरदार, यस विकेट. सेलिब्रेशन करतोय रोहित पाटील, कॅप्टन बापदेव पाली. 12-22 इक्वेशन, 11 चेंडू 21. शिवसेना तालुका प्रमुख चषक पाहते. पाली विरुद्ध टीम खाडी सुपर 6चा हा दुसरा सामना. यानंतर सुपर 6चा शेवटचा सामना असेल. त्यानंतर 3 संघ टॉप 3 मध्ये जातील. प्रचंड प्रचंड प्रतिसाद आज प्रेक्षक पाठीराखे, आज पाहुणे. पांडुरंग पाटील बघा, आज त्यांचा वाढदिवस. तर संतोष मुंडे, सचिन दादा मुंडे यांचे भाऊ यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. ऑफ स्टंप वरून चेंडू गेला. यस, अंपायर सिग्नल येईल, व्हाईटचा कॉल, व्हाईट बॉल. कल्याण शिरडोन यांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. मी आकाश शेठ पाटील, स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरेचे पॅकर्स साहेबांचे इथे आगमन झाले, वेलकम. 3रं षटक, एकूण धावा 25. ओ, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही, इथे झेल, दबाव निर्माण होतो. आता रोहित आलाय, जसा रोहित आला विकेट, व्हाईट बॉल, आणखीन विकेट. जिथे 12-22 समीकरण होतं, आता सामना कठीण झालाय. धावा 25, टार्गेट 46. विनिंग कॅल्क्युलेशन मॅच मध्ये 10 बॉल 21 होऊ शकतात. पाहिले आपण 10 मध्ये 40 होताना आम्ही पाहिलं, मात्र बॅटिंग लाईनअप मध्ये थोडा अडथळे आले. सामना कोण जिंकेल आणखीन उत्सुकता लागले सर्वांना. विकेट, व्हाईट बॉल, विकेट, 2 विकेट. स्कायरा 11 ब्रँड आम्ही पाहतोय. सन्माननीय टेनिस क्रिकेट मधील यशस्वी पॅकर्स आकाश शेठ पाटील, उद्योजक कल्याण शिरडोन साहेबांचं शिवसेना तालुका प्रमुख चषकामध्ये सहर्ष स्वागत. आणि त्यांचे काही सहकारी मित्र सुद्धा आलेत. आकाश शेठ पाटील आम्ही पाहतोय. स्कायरा 11 ब्रँड आम्ही पाहतोय. आज पनवेलच्या अनेक स्पर्धेमध्ये साहेब आज इथे आलेत. आज नक्कीच स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघाला ज्यांनी पुरस्कृत केलं. आणि आकाश शेठ पाटील एक असं व्यक्तिमत्व मित्रांनो, जे युवा संघ असतात ना, यंग जनरेशन, त्या संघाला जे नेहमी स्पॉन्सर करतात. आणि त्यांचं आव्हान असतं, यंग जनरेशनचा कोणताही संघ तुम्ही चांगली कामगिरी करा, तुम्हाला जिथे खेळायची इच्छा असेल फक्त आकाश शेठ पाटील यांना फोन करा, तुमच्या फोनवर त्या स्पर्धेमध्ये तुमची एंट्री फी देतील, असं व्यक्तिमत्व आहे. कॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, स्लिप मध्ये झाली चूक, चेंडू डीप कडे. धाव घेतात, धावा घेणं सोडायचं नाही. धावांची भूक असावी, हंगरनेस. 22ला आपण तिथे पाहिलं. अपेक्षा दोन्ही संघाने, विजयासाठी कडवी झुंज कोण देणार. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस, टार्गेट 46 धावा झाल्या धाफलकावर टोटल. एकूण धावा आपण पाहिल्या तर 27, 46 टार्गेट. 9 चेंडू 19. चला मॅचचा स्पीडअप करा, थोडा स्पीडअप करा, 2 वाजलेत. विनंती असेल आपल्याला. 9 चेंडू 19. रोहित पाटीलला पाहूया, कमालीचे षटक. युटर्न देत असताना मॅच मध्ये खाडी संघ सुद्धा सामना सोडत नाही. अनिकेतकडे प्रचंड प्रतिभा आहे, तो मॅचला कलाटणी देऊ शकतो. मात्र इकडे रोहित बघा, थोडं त्याच्या वेगळ्या धातनीचा चेंडू फेकतो. व्हाईटचा कॉल आलाय, चेंडू बराच बाहेर गेला. अनिकेत क्रमांक 6 वर आला. विस्फोटक विध्वंसकारी फलंदाज आहे, क्षमता आहे खाडी टीमकडे. बॅटिंग लाईफ यांची स्ट्रॉंग आहे. सूरज फौजदार, सौरभ, केतन बाद झालेत. प्रल्हाद विशाल बाद झाले, तर प्रल्हाद आणि अनिकेतला सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे. जो संघ जिंकेल
तो जाईल टॉप 3 मध्ये. या अगोदर स्कायरा 11 नेरे गेला. आता यातून कोण संघ जाईल. 9 चेंडू 19. रोहित नेक्स्ट बॉल समोर ठेवला, खोलात टाकला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. मास्टर माइंड रोहितला का संघनायक म्हटलं जातं. परिस्थिती तसा त्याचा खेळ असं नेहमी पाहिलं आणि आता खाडी संघासाठी थोडं दबाव निर्माण करतो. ही दबाव दडपण झुगारून आता अनिकेतला ती लय शोधावी लागेल. सामना अजूनही गेला नाही. 12-22 सामना. 4 चेंडू संपलेच. 28-46 टार्गेट. एक फटका आला तर मॅच बनेल. 8 बॉल 18. एक फटक्याची गरज आहे. मात्र प्रचंड ताकदीनिशी गोलंदाजी. बघा अनिकेतच्या डोक्यात थोडं वेगळं तंत्र आहे. त्या तंत्राने तो खेळेल. सामना बनेल. 6-22 6-25 चेस होतात. मात्र आता चित्र वेगळे. समोर पालीची गोलंदाजी ती सुद्धा यासाठी ओळखली जाते. 7 चेंडू मध्ये 17 का असेल मॅचचा निकाल. 7 मध्ये 17 धावा झाल्या 29. 46 टार्गेट. अजूनही मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. प्रांशुआन मीत 11 आई गावदेवी खाडी त्यांना हवा एक मोठा फटका. मात्र पालीनं केलाय दबाव निर्माण. रोहितचं षटक कलाटणी देणार. फक्त 5 धावा दिल्यात आतापर्यंत. विकेट दिल्या 2. त्या 5 धाव्यामध्ये 2 व्हाईट बॉल सुद्धा आहेत. वातावरण गरम. 7 मध्ये 17 आक्रमण केलाय. डोक्यात हेच होतं. एक खराब चेंडूची प्रतीक्षा करायची आणि तो ठोकला. दणदणीत षटकार. 6-11 नवे समीकरण डोळ्यासमोर. 6 चेंडू 11ची गरज. आकाश शेठ पाटील यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. मी प्रतीक जाधव यांना विनंती करेन. स्कायरा 11चे आमचे पॅकर्स आकाश शेठ पाटील कल्याण शिरडोन यांचा आम्ही सन्मान करतोय. आणि आकाश शेठ यांचे काही सहकारी मित्र सुद्धा आलेत. त्यांना विनंती करेन आपण सुद्धा जॉईन व्हा. मी पुन्हा एकदा आपलं सुद्धा शिवसेना तालुका प्रमुख चषक स्पर्धेमध्ये रुपेश सर. स्कायरा 11 या पॅकर्सचे ब्रँड आहेत. त्याचं एक नाव म्हणजे आकाश शेठ पाटील. चला मॅच ऑन करा. 6 मध्ये 11 नक्कीच सर. आणि आकाश शेठ पाटील साहेबांचा ते शुभ सन्मान मात्र घेतला जातोय. आपण उपस्थित सर्वांनाच विनंती करीन आपण इथे यायचं आहे. आपलं ही अगदी आकाश शेठ पाटील साहेबांच्या समवेत सर्वांचा इथे शुभ सन्मान केलं जाईल. अगदी मोलाचे सहकारी सातत्याने आकाश शेठ पाटील साहेबांच्या बरोबर आपल्याला पाहायला मिळतं. त्या सर्वांचाच अगदी इथून हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. तालुका प्रमुख चषक 2025 मध्ये स्कायरा ब्रँड एक आपण सातत्याने पाहत असतो आणि त्याचे पुरस्कर्ते आपण आज नेरे टीमी मला वाटतं आज त्यांनी पुरस्कृत इथे मात्र करण्यात आलेले आहे. अगदी मनापासून मनाच्या अंतःकरणापासून आकाश शेठ पाटील आपलं या क्रीडानगरीमध्ये क्रीडांगणामध्ये सहर्ष स्वागत केलं. चला नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम रेडी राहा. नेक्स्ट मॅच जसा शेवटचा चेंडू पडेल आपण जाऊ शकता मैदानावर. मॅनेजमेंट कडून आम्ही सूचना देतो. 6 चेंडू 11 धावा. सामन्याचा निकाल स्पष्ट होणं बाकी. प्रल्हादनं काय फटका खेळला. ही ताकद खांडीकडे दाखवून देत असताना रोहित पाली चला स्पीडअप करा. दोन्ही संघ एकत्रित येऊ नका कारण भरपूर वेळ चाललाय. 1 वाजून मध्यरात्रीनंतर 58 मिनिटं. अजूनही महत्वाचे सामने बाकी आहेत. सुपर 6 मध्ये सिरीजचं कॅल्क्युलेशन जे आम्ही काउंटिंग सुरू केलं आपण जरूर पाहतोय. 3 बाईकची शिवसेना तालुका प्रमुख स्पर्धा. 6-11चा सामना. टीम खाडी जिंकणार का टीम बापदेव पाली. लढाई सूर्य स्ट्रायकरेनला अनिकेत कडे पॉवरफुल हिटिंग साठी ओळखला जातो. आता गोलंदाज राहुल शेळके. पहिला चेंडू दबाव वाढलाय. चेंडू बाहेर येईल. वाईटचा कॉल. चेंडू आणि धावांचं अंतर बऱ्यापैकी आता बरोबरी साधली जाईल. 12-22चा सामना. रोहितच्या शेवटच्या चेंडूवर जो षटकार आला तिथे यू टर्न मिळाला. आपण पाहिलं 13 धावांचं षटक परेचं होतं. कल्पेशचं 11 धावांचं. रोहितचं ठरलं होतं 11 धावांचं. आणि आता राहुल शेळके. 6 मध्ये 11 का होईल. मॅचचा निकाल स्पष्ट होणं बाकी. दोन्ही संघ पॉवरफुल आहेत. आक्रमण करतो डीप लॉंग ऑनला. फिल्डर रेडी. योजना आखल्यात रोहित पाटीलनं. सिंगल डबलनं दबाव निर्माण होईल. येणारे विनिंग कॅल्क्युलेशन 5 मध्ये 9. सामना आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं प्रत्येक सामने आपल्याला रुपेश सर अटीतटीचे पाहायला मिळालेत. अगदी शेवटपर्यंत मॅच गरम होताना पाहिलं आणि प्रेक्षक वर्गांना
आजच्या सामन्यानं कमालीचा आनंद दिला. क्रिकेट या खेळाचं हेच नाव आहे. क्रिकेट म्हणजे जंटलमन लोकांचा खेळ. या खेळामध्ये कधी का होईल याचा नेम नाही. 12-22 समीकरण. आता 6-11 येणारे 5 चेंडू आणि 9 धावेची गरज. 5 बॉल 9. गोलंदाजी मार्कर, गोलंदाज सज्ज होईल. राहुल शेळके. ओ वेगवान चेंडू ऑफ स्टंप वरून बघा खोला टाकलाय. विचार करायला भाग पडलं. गुड बॉलिंग. ऑफ स्टंपला ठेवला. कोणतीच संधी नाही. चेंडू डिलिव्हर करताना रिलीज ऑफ डिलिव्हरी, हाईट ऑफ डिलिव्हरी या गोष्टींना महत्व दिलं जातं आणि आपल्या धातणीतील या चेंडूचा फेकी करतोय गोलंदाज राहुल शेळके. व्हाईट बॉल, सिंगल डॉट. सामना 4 मध्ये 9 धावा. 2 वाजले परफेक्ट. 4 चेंडू आणि 9 धावा. ऑफ स्टिकच्या बाहेर एक चेंडू चांगला टाकला, त्यानंतर खराब प्रदर्शन होत असताना या छोट्या छोट्या गोष्टी क्रिकेट खेळामध्ये खूप महत्वाच्या असतात. 4 मध्ये 8 धावेची गरज. सामना कमालीचा होईल. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे. रोहित कान मंत्र देतोय. यष्टीरक्षक बदलला, आता रोहित आलाय. कारण अशा परिस्थितीमध्ये विचार विनिमय. एक डॉट बॉल बारक्या सुद्धा आलाय. प्रचंड अनुभव या दोन्ही खेळाडूंकडे आणि या मॅच मध्ये योजना आखताना आपण जरूर पाहतोय. लक्स प्लस हार्डवर्क इज इक्वल टू सक्सेस. आणि इथे गेम प्लॅन आखलाय, रणनीती आखल्या. का होईल मॅचचा निकाल? 6-11, 5-9, 4-9. आता 4 चेंडू 8 धावा. राहुल शेळके गोलंदाजी करतो. समोर प्रल्हाद. ज्याने सुरुवात केली होती षटकारानं तो फसणार का? ओ एका हातानं प्रयत्न. भावेश डोक्यावर हात मारला, पश्चाताप झाला. हा झेल किती महत्वाचा होता. छोटे छोटे क्षण वातावरण का गरम करतात? कारण क्षेत्ररक्षकांवर संपूर्ण डिपेंड असतो. मॅच मध्ये आणखीन उत्साह, उत्कंठावर्धक सामना. 6-11, 5-9, 4-9, 4-8. आता 3 बॉल 6, 1 डॉट बॉल. विकेट आली, कमबॅक करेल टीम पाली. मात्र एक मोठा फटका, सामना संपवेल. ज्या प्रल्हादनं डावाची सुरुवात केलं, स्वागत केलं होतं षटकानं, अनिकेत त्याला कान मंत्र देतो. हा असं वातावरण असावं, एकमेकांची साथ असावी, कम्युनिकेशन तुमचा असावं, मैदानावर सकारात्मक दृष्टिकोन तुमचा असावा आणि मैदानावर तुम्ही कशा पद्धतीचं योगदान देता याला महत्व दिलं जातं. विजयासाठी दोन्ही संघ कडवी झुंज देत असताना उत्कंठावर्धक क्षणाकडे आपण वळतोय. येणारे 3 चेंडू 6 धावा. ओ गुड बॉलिंग. मात्र गेलाय थोडा बाहेर. जसा टप्पा पडला चेंडू बघा जास्त स्विंग झाला आणि पंचांचं लक्ष सुद्धा होतं. ओ आणखीन मॅच मध्ये यू टर्न देत असताना झेल सोडला. आतापर्यंत वाईट चेंडू पाहिले 3, रोहितचे पाहिले 2, कल्पेशचे पाहिले 2 वाईट बॉल आणि एक्स्ट्रा रन मॅच मध्ये काय करू शकतात. टोटल एक्स्ट्रा रन्स आम्हाला कांचन पालकर नक्कीच सांगतील. 5 मध्ये 3 ची गरज आहे. 41 आपण जरूर पाहतोय. ओ गुड बॉलिंग. फलंदाज झालाय या वेळेला बाद धक्का. आतापर्यंत टोटल वाईटचं कॅल्क्युलेशन आपण जरूर पाहिलं तर तब्बल वाईट फेकले 7 वाईट बॉल आलेत. याचा विचार करावा लागेल. 6-11, 5-9, 4-8, 3-6, 3-5. शेवटचे 2 चेंडू 5 धावेची गरज. चला मॅच आवडली असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊ द्या. व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. कोण जिंकेल? विजयाचा झेंडा कोण फडकवेल? चला नवीन फलंदाज लवकर या. बापदेव पाली, रोहित पाटील कान मंत्र देतोय कसा चेंडू टाकायचा. एक मोठा फटका मॅच फिनिश करेल. ज्या प्रल्हादनं आल्या आल्या षटकारानं सुरुवात केली तो बाद झाला. अनिकेत थोडा नाराज आहे. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं आणि तो सामना अगदी प्रत्येक सामना आज चुरशीचा होतोय. 12-22, 10-21, 9-19, 8 मध्ये 18. आता बघा शेवटच्या क्षणी आलो आपण. 2 बॉल 5 धावा. जिंकू किंवा मरू मैदानावर लढाई सुरू. पाहू द्या कोण धाडस दाखवणार. 2 मध्ये 5. हिरो कोण होणार? विजयाचे शिल्पकार फलंदाज असणार का गोलंदाज? 2 चेंडू आणि 5 धावा. इंटरेस्टिंग मॅच. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण रेडी राहा. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. गोलंदाज राहुल शेळके, नवीन फलंदाज क्रमांक आलाय अतिश आलाय. 2 बॉल 5. राहुल शेळके रेडी. नेक्स्ट बॉल.
बाहेर ठेवलाय 8वा अवांतर चेंडू 8वा वाईट बॉल. ही संगनायकाची वेगळी रणनीती असते. त्यांना डॉट चेंडू काढायचे आणि ऑफ स्टंपवर ही गोलंदाजी होते. अनिकेतला हवे स्ट्राईक, त्याला स्ट्राईक मिळत नाहीये. चिंतेचा विषय बनला. दोन्ही संघांच्या पाठीराख्यांमध्ये धाकधूक, कमालीचं वातावरण, तणाव वाढलाय, टेन्शन वाढलंय. सर्वांची नजरा या मॅच कडे. विजयाचा झेंडा कोण फडकवणार, विजय खेचून कोण आणणार. 2 मध्ये आता इक्वेशन बनेल. 2 चेंडू मध्ये 4 धावा. ही वेगळी रणनीती काय चालू होती रोहितचं, त्याचं कोडं उलगडलंय. ऑफ स्टंपला चेंडू ठेवायचा आणि फलंदाजांना थांबवायचं. राहुल बघा आता एक चेंडू निर्णायक क्षणी. WTC लाईव्ह पुन्हा आपण पाहतो आणि यस अगदी आपण पाहतोय पंच आम्हाला सांगत असताना परफेक्टली व्हेरी गुड. आणि इथे पुन्हा एकदा राहुल शेळकेला पाहतोय. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू वाईट टाकला, हा डॉट. आता 1 चेंडू 4 धावा. क्लोज मॅच, क्लोज मॅच, टफ मॅच. 42 झाले, 46 टार्गेट. शेवटच्या चेंडूवर आलाय सामना. इंटरेस्टिंग मॅच. कोण जिंकेल, टीम पाली का टीम कमबॅक करताना गोलंदाज राहुल. 1 चेंडू 4 धावा. चला टाळ्या वाजून या चेंडूचं स्वागत करूया. गुड बॉलिंग. सामना जिंकलाय शेवटच्या क्षणी. बापदेव पाली, रोहित पाटीलचं नेतृत्व का त्याला मास्टर माइंड म्हटलं जातं आणि ते पाहायला मिळालं. गुड बॉलिंग. राहुल शेळके, बॅड लक टीम, प्रांशु अँड मीत 11, आई गावदेवी खांडी, कमाल.